माझं नाव डॉक्टर नमिता अंबिके आहे। याआधी आपण भगंदर विषयाची माहिती घेतलेली आहे। आज आपण त्यामधील रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युला याबद्दल माहिती घेऊया। रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युला म्हणजे काय तर वजायना म्हणजे गर्भाशयाशी जो संबंधित मार्ग आहे तो आणि रेक्टम म्हणजे गुदाशयाशी संबंधित मार्ग आहे तो। हे दोन मार्गांमध्ये जेव्हा एक ट्रॅक फॉर्म होतो त्याला आपण रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युला म्हणतो। आता याची कारणे कोणती तर प्रोलॉंग्ड लेबर म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला जेव्हा जास्ती वेळ लागतो तेव्हा किंवा जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेला वजायनल वॉल टेअर होतो तेव्हा सुद्धा, तसेच काही डिसीजेस असतात जसे क्रॉन्स डिसीज यामध्ये सुद्धा हे आजार होऊ शकतात। रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युलामध्ये काय होतं तर वजायनल वॉलमधनं स्टूल किंवा गॅस लीक होतो, तसेच पोटामध्ये दुखणे किंवा वजायनाच्या ठिकाणी खाज येणे, दुखणे हे सगळे त्रास जाणवतात। जेव्हा महिलांना हे सगळे सिम्पटम्स दिसतात तेव्हा लाजेखातर ते पुढे येऊन ह्याच्यावरती उपचार घेत नाहीत, पण रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युला ट्रीट करणं हे फार गरजेचं आहे, नाहीतर हा डिसीज जास्ती कॉम्प्लिकेट होऊ शकतो। हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये आपण भरपूर पेशंट्स यशस्वीरित्या ट्रीट केले आहेत आणि मुख्य म्हणजे ह्यांना कोणताही प्रकारचा रिकरन्स झालेला नाही। डॉक्टर अश्विन पोरवाल जे हीलिंग हँड्स क्लिनिकचे फाउंडर आहेत त्यांनी लेझरची जी टेक्निक आहे DLPL ही इनोव्हेट केली होती फॉर रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युलास आणि ह्यांनी आपण सर्वात जास्ती पेशंट्स ट्रीट केले आहेत। महिलांसाठी खास करून आपल्याकडे फिमेल प्रॉक्टोलॉजिस्ट आहेत, तर कोणतीही लाज न बाळगता तुम्ही नक्की हीलिंग हँड्स क्लिनिकला येऊ शकता। तसेच तुमच्या रेफरन्ससाठी खाली आम्ही काही लिंक्स दिल्या आहेत जिथे आपल्याकडे ट्रीट झालेल्या महिला पेशंट्स ज्यांना रेक्टोव्हाजायनल फिस्ट्युलास होते त्यांचे काही अनुभव त्यांनी शेअर केले आहेत। तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुम्हाला स्वतःला तपासून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। धन्यवाद।